एकदा कारण नाशिकमध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एक संयुक्त मोर्चा काढला आणि शहरातली जी व्यवस्था आहे जी पूर्णपणे ढासळली असा आरोप करण्यात आला त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आणि काही प्रश्नही विचारण्यात आलेले आहेत। जनआक्रोश मोर्चामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली। नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री होते। मुख्यमंत्र्यांचं गृह खातं काय करतंय हे पाहण्यासाठी फडणवीसांनी वेश पालटून नाशिकमध्ये यावं असा टोला राऊतांनी लगावलाय। तर मोर्चामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्सची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली। आणि आता बातमी येते संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भातली, कारण माजी नगरसेवकांसंदर्भात आता संजय राऊत यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि पोलिसांना एक प्रकारे त्यांनी प्रश्न केलेले आहेत। संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। मोर्चामध्ये देखील संजय राऊत यांनी काही प्रश्न विचारले आणि नाशिकमधला कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असा हल्लाबोल आता सेना मनसेतर्फे करण्यात आलाय। माजी नगरसेवक उद्धव निमसे राहुल धोत्रे हत्या प्रकरणी फरार असल्यानं राऊतांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राऊतांची भेट घेतली। यामुळे चर्चांना उधाण आलंय। नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय असा आरोप ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोघांनीही केलाय।